पीठ पडले बघ तिथे. संताची पायी हा माझा विश्वास. संताची पायी हा माझा विश्वास. संताची पायी हा माझा विश्वास. विश्वास संताची पायी हा माझा विश्वास. 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 संताची Yeah.
हॅलो श्री विठ्ठल. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा. तेची माझे हित करीती सकाळ, जेने हा गोपाळ कृपा करी. भागलिया मज वाहतील कडे, त्यांची आले जोडे सर्व सुख. तेची माझे हित करीती सकाळ, जेने हा गोपाळ कृपा करी. तुका म्हणे शेष घेईन आवडी, तुका म्हणे शेष घेईन आवडी. वचन मोडी बोलिले तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. विठ्ठल
सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालां कन्दरं कञ्जनेत्रं सदैदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। प्रथम नमन दुसरे चरणा संदाचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवोधराथावतारं कलांकांक तेजोदिका मोदी वक्त्रं कलारीशवादापनोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यात्रय जननी देवाची। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुक्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मंगल भवन संपाद्य ज्ञानञ्च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं आदिनाथं च मत्स्येन्द्रं गोरक्षं गहिनीं तथा निवृत्तिं ज्ञानदेवं च जोगं वन्दे मुहुर्मुहुः। आता बिन वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मिया जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता यदक्षरम मनाख्यम आनंदमजमव्यम श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये निवृत्तिनाथाचे चरणे शरण
संतांची चरणी शरण एका जनार्दनी शिव अवतार धरुणी केले त्रैलोक्य पावन संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी भगवत चिंतनाकरिता निवडलेला घेतलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद अनंत कल्याण मूर्ती देहूचे सुप्रसिद्ध श्रीमंत साधू वैराग्य राग रसिक लोकमान्य राजमान्य देवमान्य संतमान्य संत असणारे नवे नवे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान होण्याचा बहुमान ज्यांना सहज लीलया प्राप्त झाला असे श्री महाराज म्हणजे जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेतील संत पर्या प्रकरणातील अभंग असून या अभंगातून महाराज आपल्या साधन काळातील साध्य प्राप्त करण्याकरता आपल्या अंतकरणातील निश्चय व्यक्त करतात अर्थात आपल्या विश्वासाचं स्थान प्रगट करतात. विठ्ठल की माझा विश्वास फक्त संतांच्या पायावर आहे म्हणून मी कायेने वाचाने मनाने सर्व भावाने त्यांचं दास बनलो. अभंगाचं प्रथम चरण. ज्या योगाने गोपाळ माझ्यावर कृपा करतील कारण सर्वस्व हित करणारे माझे फक्त संतच आहे. अभंगाचं दुसरं चरण. परमार्थाची वाट चाल करत असताना मी जर दमलो थकलो भागलो तर हे संत मला धीर देतील आणि त्यामुळे मला सर्व सुखाची प्राप्ती होईल. अभंगाचं तृतीय चरण. आणि अंतिम चरणात महाराज सांगतात की ज्यांनी परमार्थाचं सेवन केलेलं आहे त्यांचं उच्चिष्ट मी प्रीतीने आवडीने सेवन करीन आणि त्यांनी सांगितलेलं मी आज्ञेचं पालन करीन. हा झाला अभंगाचा सरळ सरळ असा अर्थ. विठ्ठल षडगुण ऐश्वर्य संपन्न वारकरी संप्रदायाचे परम आराध्य दैवत भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा वारकरी संप्रदायाचा आध्यात्मिक व्यासपीठ विराजमान असलेले संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे योग्यांचे माऊली साधकांचे मायबाप विश्वमाऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु जगदवंदनीय विश्वभूषण विश्वतारक श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज व आदी करून सकल संतांच्या कृपा आशीर्वादाने अशा नाशिक जिल्ह्यातील प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेली भूमी त्याचप्रमाणे भगवान त्र्यंबकेश्वरांच्या वास्तव्यानं गंगा गोदावरीच्या उगमस्थानाने आणि संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या या संजीवन समाधीने पुनीत झालेली अशी ही पंचक्रोशी भूमी. आणि ह्या पंचक्रोशी भूमीमध्ये वैतरणा मातेच्या या तटावरती हनुमंतरायांच्या या प्रारंगणामध्ये त्याचप्रमाणे महादेवांच्या या तटावरती वसलेल्या अशा या वांजोळे क्षेत्रामध्ये जवळजवळ या वर्षाला 26 वर्ष सप्ताहाला पूर्ण झालेले आहेत. आणि हे 27 वर्ष संपूर्ण ग्रामस्थ मंडळी बालगोपाळ मंडळी असेल महिला मंडळी मोठ्या उत्साहाने हा सप्ताह मोठ्या आनंदाने या ठिकाणी संपन्न करत आहे. आणि आजची 5व्या दिवसाची कीर्तन सेवा आपल्या सर्व ग्रामस्थ मंडळी असतील सप्ताह कमिटी असतील आयोजक नियोजक बाळ गोपाळ मंडळी सर्वांच्या नियोजनातून या ठिकाणी मला ही 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा प्राप्त झाली. या कीर्तन सेवेसाठी उपस्थित असणारे आदरणीय मृदुंगाचार्य ज्यांनी सुंदर अशी चाल वाजवली आमचे अरुण महाराज
या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे ज्यांनी सुंदर अशी गोड चाल म्हणली, आदरणीय वंदनीय श्री हरिभक्तीपारायण कचरू महाराज असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, आजोबा असतील, महाराजांचा परिचय नाही, ओंकार महाराज इथलेच वा आपल्याच भूमीतल गोड असं रत्न वादळ करणारे नवीनच आहे, पण या ठिकाणी ते सुद्धा सुंदर प्रकारे चाल वाजवली. ओंकार महाराजांनाही धन्यवाद देतो. आणि सर्वात विशिष्ट म्हणजे असणारे सर्व बाल गोपाळ मंडळी आपल्याच गावात वा सर्वात महत्वाची यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बहुतेक ठिकाणी सप्त्याला महाराज मंडळी आणावं लागतात, विनयपाऱ्या सहित, टाळकरी सहित, मृदंग वादक सहित, गायना सहित. पण आपल्या इगतपुरी तालुक्याला आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान, प्रेरणास्थान, वंदनीय असणारे श्री गुरु वारकरी संप्रदायाची परंपरा जशीच्या तशी ज्यांनी जतन करतात आणि केली असे असणारे पूजनीय श्री गुरु माधव बाबा यांच्या मार्गदर्शनाने हा खरा सप्ताह मोठ्या आनंदाने उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. आपलं इगतपुरी तालुक्यातलं भूषण नाही तर या संपूर्ण महाराष्ट्राचं, नाशिक जिल्ह्याचं एक वैराग्यवंत असं जर रत्न जर कुणाला प्राप्त झालं तर ते आपल्या जिल्ह्याला प्राप्त झालं. तर का आज आपल्याला अनेक कीर्तनकार बघायला भेटतील, अनेक प्रवचनकार भेटायला भेटतील, पण एक महात्मा आपल्याला जर लाभला असेल तर ते फक्त आपल्या इगतपुरी तालुक्याचं भाग्य आहे. कारण की बाबांच्या बाबतीत थोडं बोलावं वाटतं की महाराष्ट्रात पूजनीय बाबांची ज्यावेळेस वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज आळंदी, बाबांच्या बाबतीत तुम्हाला एक सांगतो, बाबा शिस्तप्रिय आहे. बाबांच्या चालण्यात शिस्त आहे, बोलण्यात शिस्त आहे आणि सगळं आचरण हे शिस्तीचं आहे. तर का परंपरा त्याला म्हणतात, श्रेष्ठांचा आचार श्रेष्ठ पद्धतीने जसाच्या तसा जतन करणे याला परंपरा म्हणतात. आमुची मिरासी किंवा याचा धरीना विमान करीना आपुले जतन, या न्यायानं ज्यांनी वारकरी संप्रदायाची अविरतपणे ज्यांनी जतन केलं, जशाच्या जसं पुढच्या पिढीला चुकीचं वळण न लावता बाबांनी कधीच कुणाच्या चुकीच्या वळणावर जात असेल तर बाबांनी त्याला टोकलं द्या. तर का संप्रदाय हा परंपरेनं, आचारानं, विचारानं चालले. बाबांनी संप्रदायाला, समाजाला पोषक काय नाही, समाजाच्या नीतीनं नाही चालले, समाजाच्या रीतीनं नाही चालले. बाबा हे संतांच्या नीतीनं चालले म्हणून आज महात्म्य आहे. समाजाच्या रीतीनं जर चालले असते तर बाबा आज आपल्याला बघायला भेटले नसते त्या पदावरती. संतांच्या नीतीने चालले, आजही अविरत परंपरेने बाबा त्यांच्या आचरणाच्या बाबतीत असतील, सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राला नवे वारकरी शिक्षण संस्थेने एक मोठा अनमोल रत्न प्राप्त झाले ते म्हणजे बाबा. म्हणून बाबांच्या या मार्गदर्शनाने हा सप्ताह या ठिकाणी चालू आहे. त्याचप्रमाणे वैकुंठवासी पूजनीय वंदनीय श्री हरी संत हरिवर बाबा महाराज यांच्याही प्रेरणेने या सप्ताहाची प्रारंभ झालेला आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सप्त्याला ज्यांनी सुरुवात केली त्यांना कोटी कोटी प्रमाण आणि दंडवत प्रणाम. विठ्ठल या ठिकाणी उपस्थित, आता मी प्रत्येकाचा नाम उल्लेख करत नाही कारण की या ठिकाणी बाबांचा परिचय, बाबा आजोबाचे आमचे, त्याच्यामुळे बाबांनाही धन्यवाद देतो. या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या शोधृमाय बाप असतील, माता भगिनी असतील, आपण सर्वांची चरणी फक्त नतमस्तक होतो. कारण की सगळ्यांना आपल्याला नाव घ्यायला वेळ नाही, आपल्याला मर्यादित वेळ आहे, म्हणून एकच करतो, मस्तक माझा पाया
महाराज सांगतात की माझा विश्वास फक्त संतांच्या ठिकाणी आहे. तर जगाचा जर विचार करायचा झाला तर आपल्या संतांनी शास्त्रांनी आपल्याला असा विचार मांडलेला पाहायला मिळतो की प्रत्येकाच्या ठिकाणी विश्वास हा आहेच आणि स्वभावता तो आहेच. पण प्रत्येकाचा विश्वास ठेवण्याचं ठिकाण मात्र योग्य असेल असं नाही. पण प्रत्येक व्यक्ती विश्वासघात जरी झाला तरी कुठे ना कुठेतरी विश्वास ठेवत असतो. कारण की हा पुरुषच कशापासून झालेला आहे तर श्रद्धेपासून तयार झालेला आहे. म्हणून प्रत्येक जण विश्वास ठेवित असतो. भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करत असताना सांगतात सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवती भारत श्रद्धामयोम पुरुषो यो श्रद्धस एवस. ज्ञानोबराय वर्णन करतात ऐसे निहा सकळो जगडंबरो निखिळो श्रद्धेशाचे केवळू होतलासे. प्रत्येकाच्या ठिकाणी मूर्तिमंत श्रद्धा आहे. पण प्रत्येकाच्या ठिकाणी स्वभावता जरी विश्वास आला, विश्वासाचं स्थान मात्र योग्य नसलं, पण हा विश्वास ठेवण्याची जरी आपली प्रक्रिया योग्य नसली, पण ज्ञानाशिवाय मनुष्य जीवनाचं यथार्थ कल्याण होऊ शकत नाही. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात की ज्ञानासारखे पवित्र दुसरं साधन कोणतं नाही. कारण की ज्ञान काय करतं, आपल्याला अज्ञानापासून ज्ञानाकडे प्रवृत्त करतं, अंधारापासून प्रकाशाकडे नेतं आणि अज्ञानापासून आपल्याला मोक्षापर्यंत नेतं. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम विद्यते तत् स्वयं योग संसिद्धी कालेनात्मनि विंदती. ज्ञानासारखं पवित्र साधन जरी नसलं, पण हे ज्ञान प्राप्त कुणाला होतं? महाराज सांगतात ज्याच्या ठिकाणी श्रद्धा असेल त्याला ते ज्ञान प्राप्त होतं. अर्थात श्रद्धा नसेल तर आपल्याला ज्ञान प्राप्त होत नाही. आपण कोणत्याही देवाची हे करा, सेवा करा, कुठल्याही गणपतीची करा, हनुमंतरायांची करा, कुठल्याही देवाची करा, पण आपल्या ठिकाणी जर श्रद्धा नसेल तर ते दैवत सुद्धा आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून श्रद्धेला फार किंमत सांगितली. कारण की हे ज्ञान जर कुणाला प्राप्त होत असेल तर गीता माऊली सांगते श्रद्धा लभते ज्ञानम तत्परस्तेंद्रियम ज्ञानम लब्ध्वा परम शांती मचिरेनादि गच्छति. हे ज्ञान फक्त श्रद्धावानाला प्राप्त होतं आणि श्रद्धावानाला हे ज्ञान प्राप्त झालं की तो पुरुष माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. असं जर तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही सांगितलं सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवती भारत. प्रत्येकाच्या ठिकाणी स्वभावता श्रद्धा जर असेल तर हे ज्ञान प्रत्येकाला प्राप्त व्हायला पाहिजे. मग प्रत्येकाला जर ज्ञान विशेष रूपाने सांगायची काय आवश्यकता नाही. ज्याच्या प्रत्येकाच्या ठिकाणी जर श्रद्धा असेल तर ज्ञान प्राप्तच व्हायला पाहिजे. मग ते का होत नाही? तर याचं कारण असं सांगितलं की श्रद्धेचे सुद्धा प्रकार सांगितले. त्रिविधा भवती श्रद्धा देहीनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेतितां शृणु. भगवंत अर्जुनाला सांगतात की सत्ववान पुरुष सात्विक श्रद्धावान असतो, राजस श्रद्धावान, तामस श्रद्धावान. हे थोडं आपल्याला ऐकायला जड जाईल, पण हे महत्वाचं आहे. कारण की कीर्तनात कसं आहे की बाबांच्या परंपरेचं आहे, त्याच्यामुळे जास्त मी विनोदाची अपेक्षा ठेवू नका. का तर बाबांच्या परंपरेतलं की ते परंपरेसारखंच झालं पाहिजे. म्हणून परंपरेला धरूनच चालणार आहे. विठ्ठला श्रद्धा सात्विकी श्रद्धावान सांगितलं. यजनते सात्विकी श्रद्धावान कुणाच्या ठिकाणी विश्वास ठेवतो? सात्विकी श्रद्धावान जो वेदाच्या ठिकाणी विश्वास ठेवतो, शास्त्राच्या ठिकाणी विश्वास ठेवतो आणि तो आपल्या इष्ट देवतेची पूजा करत असतो. म्हणून तो त्याला सात्विकी श्रद्धावान म्हणतात. राजसी श्रद्धावान जो पुरुष असतो त्याची श्रद्धा राक्षसांच्या ठिकाणी असते, म्हणून ती पूजा सुद्धा राक्षसांचीच करतो. आणि तामसी श्रद्धावान पुरुष जो असतो तो भूते प्रेते यांचीच पूजा करतो आणि त्यांचंच भजन करतो. म्हणून या ठिकाणी 3 श्रद्धावान पुरुष सांगितलं आहे. म्हणून हे ज्ञान जर कुणाला प्राप्त होत असेल ते सात्विकी श्रद्धावानाला होतं. कारण की सात्विकी श्रद्धावानाच्या ठिकाणी सत्व गुणाची जोड असते. आपण म्हणत असाल तसं सात्विकी श्रद्धावान आहे, राजसी आहे, तामसी आहे. त्याच प्रमाणे फक्त श्रद्धा त्यानेच प्राप्त होतं असं नाही, तर आपला जसा आहार असतो त्याप्रमाणे देखील सुद्धा आपलं काय होत असते? श्रद्धा असते. त्याच्या सुद्धा आहार सांगितलाय. सात्विक आहार, राजस आहार, तामस आहार. आहाराच्या बाबतीत मी जास्त चिंतन करत नाही, कारण की आहारावर जैसे खाय अन्न
तैसे होय मन. याच्यासाठी आपल्याला एक दृष्टांत सांगतो. भजन करा विठ्ठला आहाराच्या बाबतीत एक सांगतो. एक सत्पुरुष साधू महात्मा ज्याने आपल्या सर्वस्वाचा त्याग करून जंगलामध्ये तपश्चर्या करत असतात. एक वेळेस त्या साधू महात्मा आपला भटकत भटकत एका राज दरबारामध्ये आला. राज दरबारामध्ये आल्यानंतर त्या राजाने बघितलं कुणीतरी अतिथी दिसतोय, कुणीतरी यती दिसतोय, संन्यासी दिसतोय. असं म्हटल्यानंतर त्या राजाने आपल्या सेवकांना आज्ञा दिली की जे बाहेर यती आले आहे, संन्यासी आले आहेत, त्यांना बोलवून घ्या, त्यांचा यथोचित सन्मान करा. कारण पूर्वीच्या राजांची परंपरा तशी होती. एखादा ब्राह्मण असो, अतिथी असो, भिक्षुक असो, त्याला त्या ठिकाणी सन्मान दिला जायचा. म्हणून आल्यानंतर त्या संन्यासी महात्म्याचं पाद्यपूजन केलं. पाद्यपूजन केल्यानंतर त्या महात्म्याचं सर्व जेवणाची व्यवस्था केली. जेवणाच्या व्यवस्थेला पंचपक्वान्न होते. त्यावेळेस ताट आपल्यासारखं पितळाचं चांदीचं तर नाहीच आपल्याकडं. त्यावेळेस सोन्याची ताटं होती आणि चांदीची ताटं होती. मग त्यावेळेस त्या महात्म्याला त्या चांदीच्या सोन्याच्या ताटामध्ये जेवायला दिलं. पंचपक्वान्नाचा आहार होता. साधू महात्म्याने ते अन्न ग्रहण केलं. पण त्या साधू महात्म्याच्या ठिकाणी अन्न ग्रहण झाल्यानंतर एक मनात अशी वृत्ती झाली की त्याच्यातला हा एक जो सोन्याचा पेला दिसतोय तो आपल्या झोळीत घेऊन निघून जावा. म्हणून त्या महात्म्याने काय केलं, आहार झाल्यानंतर हात वगैरे धुतले आणि तो पेला होता तो गुपचूप आपल्या झोळीत टाकला. झोळीत टाकल्यानंतर तो महात्मा तिथून मार्गस्थ झाला. मार्गस्थ झाल्यानंतर आपल्या कुट्यावरती आला. कुट्यावरती आल्यानंतर त्या महात्म्यानं बघितलं की आज मी या ठिकाणी आल्यानंतर त्याने आपले काही साहित्य आपल्या झोळीमधून काढत असताना बघितले एक सोन्याचा पेला आला. पेला आल्यानंतर त्या साधूच्या मनात अशी इच्छा झाली की आपण सर्वस्व त्याग करून, संपत्ती असेल, घरदार असेल, सर्वस्वाचा त्याग करून आपण या वनामध्ये भगवत प्राप्ती करता आलो. आणि भगवत प्राप्ती करता आल्यानंतर आपली कधी इच्छा झाली नाही काही वस्तू, धनाच्या बाबतीत इच्छा किंवा काही संपत्तीच्या बाबतीत इच्छा. पण आज या ठिकाणी मी जो पेला आणलाय ही माझ्या मनात ती वृत्ती का झाली. म्हणून ते साधूच्या मनात ती खिन्न करत होता. खिन्न करत असताना त्या साधू महात्म्याला काही राहावे ना. मग तो साधू महात्मा काय केले, पुन्हा ते आपल्या ज्या ठिकाणी राजमहालात जेवण केलं त्या राजमहालात आले. ते येथे आल्या, संन्यासी आल्यानंतर राजाला वाटलं काय आपल्याकडून काही सेवेमध्ये काही चुकलं का काय म्हणल्यानंतर ते सेवकांनी महाराजांनी विचारलं, त्या महाराज काही आमच्याकडून चुकी झाली का. महाराजांनी विचारलं. महात्म्याने सांगितलं तुम्ही जे अन्न बनवलं ते अन्न बनवण्यासाठी ती संपत्ती होती ती आणली कुठून. त्यावेळेस महाराज म्हणले काय झालं. महाराजांनी सांगितलं तुम्हाला विचारलं फक्त तेवढं सांगा, संपत्ती आणली कुठून. असं म्हटल्यानंतर राजाने सांगितलं अशा अशा राज्यावर आक्रमण केलं होतं. त्या आक्रमण केल्यानंतर तिथे आम्हाला त्या राजाला आम्ही पराभूत करून तिथील मोहरा धन सगळं लुटून आणलं. कारण की राजाला ते अधिकार होते एखाद्या राज्यावर आक्रमण करायचं. लुटून आणलं आणि त्यापासून हे सर्व काय अन्न वगैरे इथं सर्व राज्याला पुरवत असतो. त्यावेळेस त्या महात्म्याची वृत्ती कशी झाली तर हे चोरीचं धन होतं. चोरीचं धन असल्यामुळं त्याची वाईट प्रवृत्तीचं धन असल्यामुळे ते साधू महात्म्याच्या ठिकाणी आलं. म्हणून जसं खाय अन्न तसं होय मन. म्हणून महात्म्याच्या ठिकाणी ती चोरीची इच्छा झाली. मला सांगायचं काय, आहार आपण किती चांगलं मेहनतीने कमावलं तर आपल्याला ते सुखच देतं. पण जर 2 नंबर ना असेल तर ते आपल्याला सुख देणार नाही. आपल्या मनात वाईटच विचार आणतात. का तर चोरीचा परिणाम त्या महात्म्याच्या ठिकाणी आला. म्हणून श्रद्धावान सांगायचं मला, सात्विकी श्रद्धावान पुरुष जो आहार घेतो त्याचे विचार पण तसेच असतात. राजस पुरुष जो असतो त्याचा आहार पण तसाच असतो. आणि तामस वृत्तीचा पुरुष त्याचं खाणं मी आता सांगत नाही, तिने सांगितलं असतं कारण की बोलण्यासारखं भरपूर आहे. पण वेळेच्या अभावामुळे पुढे सांगतो. हे ज्ञान मग कुणाला प्राप्त होतं. सात्विकी श्रद्धावान जो पुरुष असतो त्याच्या ठिकाणी सत्व गुणाची ओढ असते. म्हणून हे ज्ञान फक्त सत्ववान पुरुषाला प्राप्त होतं. आणि जे तामसी आणि राजसी श्रद्धावान पुरुष जे असतात त्यांना ती सत्वगुणाची ओढ नसते. म्हणून जे ज्या ठिकाणी विश्वास ठेवतात
त्या ठिकाणी त्यांचा विश्वासघात झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल म्हणून हे ज्ञान कोणाला प्राप्त होत असेल तर श्रद्धावान पुरुषाला प्राप्त होतं. मग शास्त्र का आपण प्रत्येक जण विश्वास ठेवतो. कुणाचा जडाच्या ठिकाणी विश्वास आहे, कुणाचा चेतनाच्या ठिकाणी विश्वास आहे, कुणाचा प्राणी मात्रेच्या ठिकाणी विश्वास आहे, पण प्रत्येक जण विश्वास ठेवतो. आता कुणाचा तरी जडाच्या ठिकाणी विश्वास असतो. आपण सर्व शेतकरी वर्ग आहात. आपण सर्वांनी जून जुलै महिन्यामध्ये भाताची साळी टाकतो, बरोबर आहे? बोलत जा. भाताची साळी टाकतो. टाकल्यानंतर आपल्याला विश्वास असतो की आपण 1 महिन्याने किंवा 2 महिन्याने हे 8 दिवसाला अंकुर येऊन वर येणार आहे, असा आपण विश्वास ठेवतो. कशाच्या ठिकाणी? जडाच्या ठिकाणी. आज मी आळंदीवरून इथे आलो, 200 किलोमीटर किंवा 150 किलोमीटर अंतर जास्त असेल तर माझा विश्वास कुणाच्या ठिकाणी एक बोर्ड लावलेला होता, गोटीपासून मांजोळे 30 किलोमीटर किंवा 15 किलोमीटर असेल. माझा विश्वास कुठे होता? तर पाठीवरती होता. तर जडाच्या ठिकाणी विश्वास, कुणाचा चेतनाच्या ठिकाणी विश्वास, कुणाचा प्राणी मात्रेच्या ठिकाणी विश्वास. एखाद्या घरी जर गेलं तर कुत्रे असतात घरी. घरी गेल्यानंतर ते कुत्र भुंकायला सुरुवात करतं. आपल्याला 2 पावलं पुढे जाण्या अवजी वाटतं, 2 पावलं पुन्हा पाठीमागं जावं. पण ज्यावेळेस ते कुत्र भुंकतं, ते धावून येतं, त्यावेळेस आपण रामभाऊ म्हणतो, रामभाऊ कुत्र आवरा. रामभाऊ म्हणतो, महाराज कुत्र काही करत नाही, या या म्हणते, पण आपली हिंमत होत नाही. ते फक्त म्हण कुत्र भुकतं. काय कुत्रे म्हण फक्त भुकतच राहतात, ते करत काही नाही. असं म्हटल्यानंतर तो रामभाऊ कुत्र्याला मोती म्हणतो आणि तो कुत्रा शांत बसतो. तर कशाचं मला सांगायचं? आपला प्राणी मात्रेच्या ठिकाणी विश्वास, कुणाचा जडाच्या ठिकाणी, कुणाच्या चेतनाच्या ठिकाणी, या सर्व ठिकाणी आपला जरी विश्वास असेल, पण हे सर्व विश्वासाला खरे ठरतील असं नाही. म्हणून शास्त्रकार सांगतात काही ठिकाणी विश्वास ठेवावा आणि काही ठिकाणी विश्वास ठेवू नये. कुणाच्या ठिकाणी विश्वास ठेवावा आणि कुणाच्या ठिकाणी विश्वास ठेवू नये. शास्त्रकार वर्णन करतात, नदीनांच नखिनांच शृंगीनां शस्त्रपाणीनां विश्वासो नैव कर्तव्य स्त्रीषु राजकुलेषु च. शास्त्रकार सांगतात 6 ठिकाणी विश्वास ठेवू नये. नदीच्या ठिकाणी विश्वास ठेवू नये. नदीनांच नखिनांच म्हणजे ज्यांना नखे आहे असे असणारे प्राण्यांच्या ठिकाणी विश्वास ठेवू नये. शृंगीनाम जे शिंग असणारे प्राणी त्यांच्या ठिकाणी विश्वास ठेवू नये. शस्त्र पाळणाऱ्याच्या ठिकाणी विश्वास ठेवू नये. शस्त्रपान विश्वासो नैव कर्तव्य स्त्रीषु व्यभिचारी स्त्रीच्या ठिकाणी विश्वास ठेवू नये. आणि शेवट सांगतात की राजघरावरती कधी विश्वास ठेवू नये. तर का? हे विश्वासाला खरे ठरतील असं नाही. नदीच्या ठिकाणी का विश्वास ठेवू नये? कारण की आपण सर्वांना माहित आहे, नदीच्या ठिकाणी महापूर जर आला, काय काय आगाव असतात तरी नदीतून जातात, नंतर वाहून जातात. कारण की ज्या ठिकाणी आपल्याला त्या नदीची पात्र माहित नाही, खोली माहित नाही, अशा ठिकाणी आपण विश्वास ठेवू नये. कारण की आपला तिथे एखाद्या वेळेस घात होऊ शकतो. म्हणून नदीच्या ठिकाणी विश्वास ठेवू नये. शृंगीनाम ज्या प्राण्यांना काय, नदीनांच नखिनांच ज्यांना नखे आहे, कुत्रे असतील, मांजर असे अनेक प्राणी, ते विश्वासाला खरे ठरतील असं नाही. शृंगीनाम शिंग असणारे प्राणी असू, बैल असू, गाय असू किंवा अनेक शिंग असणारे प्राणी आहेत, त्यांच्या ठिकाणी विश्वास ठेवू नये. कारण की अनेक बैल जरी असते ते कधी कधी धावतात, मारतात, याचा आपल्याला अनुभव पण असेल. म्हणून शिंग असणाऱ्या प्राण्यांच्या ठिकाणी विश्वास ठेवू नये. शस्त्र पाळणाऱ्या ठिकाणी विश्वास ठेवू नये, कारण तो विश्वासघात करू शकतो. आणि व्यभिचारी स्त्रीच्या बाबतीत सांगितलेलं आहे. या बाबतीत आपल्याला एक सर्वात उत्कृष्ट उदाहरण माहित असते, म्हणजे राजा भर्तृहरी. याचं कदाचित आपल्याला ज्ञात असेल किंवा ज्ञात नसेल, पण वेळ असेल तर मी आपल्याला सांगून जाईल. व्यभिचारी स्त्रीच्या ठिकाणी विश्वास ठेवू नये. आणि राजकुलावर कधी आज आपल्या पार्टीत आहे, उद्या दुसऱ्या पार्टीत असतात, किंवा आपल्याला कधी धोका देतील सांगता येत नाही. जसं व्यभिचारी स्त्रीच्या ठिकाणी विश्वास ठेवू नये, तसे चांगल्या स्त्री पण आहेत. जगाच्या पाठीवर अशा काही स्त्री होऊन गेल्या. त्याच्यामध्ये सर्वात उत्तम उदाहरण जर पाहिलं झालं तर तुलसीदासजी महाराजांच्या जीवनाच्या बाबतीत जर विचार केला तर उत्तर प्रांतामध्ये असणारे तुलसीदासजी महाराज वयाच्या 2-3 वर्षीच आई वारली. आई गेल्यानंतर सर्व सांभाळ तुलसीदासांचा एका दासीने केला. दासीने केल्यानंतर तुलसीदास जसे मोठे होऊ लागले, वय वाढू लागलं, कालांतरात योग्य वयात आल्यानंतर वडिलांनी विवाह करायचं ठरवलं.
कारण की विवाह करायचं ठरवल्यानंतर तुलसीदासजी महाराजांचा शंडिल्याबरोबर विवाह झाला. विवाह झाल्यानंतर काही ज्येष्ठाचा महिना होता. तुलसीदासजी महाराजांचं आपल्या पत्नीवर खूप प्रेम होतं. पत्नीवर प्रेम असायचं, पण तुलसीदासांना आपल्या पत्नीशिवाय राहू वाटत नव्हतं. कारण की तुलसीदासजी महाराजांची पत्नी अशी असायची, त्यांच्या जीवनात त्यांना एक आई म्हणून भेटली असा आधार वाटायचा. ती पतिव्रता स्त्री होती, म्हणून तिच्या ठिकाणी तुलसीदासांना आदर होता की तिला सोडून ते राहत नव्हते. कारण की लहानपणी आईचं प्रेम भेटलं नाही, त्याप्रमाणे ते आपल्या आईप्रमाणे प्रेम करायचे. कारण की आमच्या मधुकरीतील एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आमची मधुकरी आळंदीपासून चिखली या ठिकाणी होती आहे. त्या ठिकाणी एकाच पुरुषाचा, आमची ज्या ठिकाणी मधुकरी आहे त्या सरांचा, त्यांचं वय असेल 35 किंवा 40 वर्ष. 40 वर्षाचा त्यांचा काही रस्त्याच्या कंपनीत कामाला होते, सॉफ्टवेअर इंजिनियर होते, चांगल्या पोस्टला होते ते. त्यांचं त्या ठिकाणी एका ऍक्सिडेंट झाला. ते डोक्याचं पूर्ण शिर साईडला झालं. कितीतरी महिना 15-20 दिवस ते आयसीयू मध्ये होते. आयसीयू मध्ये असताना डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही आता शाश्वत गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही वाचाल म्हणून. पण त्या पुरुषाची ज्ञानोबरायांची कृपा म्हणा किंवा त्या मधुकरीची कृपा म्हणा, कारण की आळंदीमध्ये कितीतरी वर्षापूर्वी, त्यांची 15 ते 20-30 वर्षापूर्वी ते लोक रोज मधुकरी देत असतात. त्या व्यक्तीला आपला प्राण वाचला, ऑपरेशन झालं, पण ज्ञानोबरायांची कृपा म्हणा किंवा तुकोबरायांच्या भूमीतले म्हणा, त्या भूमीच्या कृपेने, मधुकरीच्या कृपेने तो व्यक्ती वाचला. पण त्या व्यक्तीचं मानसिक संतुलन बिघडलं. त्या व्यक्तीला बोलता येत नाही, पण त्याचं जे ब्रेनचं कार्य होतं ते ब्रेनचं कार्य सुटलं. पण त्या व्यक्तीला, मधुकरीला आम्ही जायचं तिथं आम्हाला दुःख वाटायचं. कारण की एक घरातला करता धरता पुरुष ऍक्सिडेंट झाला, सर्वस्व कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर असायची, आणि आपण जाऊन तिथं मधुकरी मागायची म्हणजे बरं वाटत नाही. मग आम्ही ते घर टाळाटाळ करायचो आणि पुढल्या घरी जायचो. त्या व्यक्तीने विचारलं, त्या ताई म्हणायच्या, महाराज तुम्ही आमच्याकडे येत जा. पण आम्हाला नको वाटायचं. तर का? तर घरात काहीतरी वाईट दुःखद घटना घडली आणि आपण तिथे जाऊन मधुकरी मागायची, आमच्या अंतःकरण भरून यायचं. मग त्यावेळेस ते आम्ही नंतर चालू केलं. पण त्या व्यक्तीच्या, ती पत्नी जी होती, मी पत्नी म्हणून सांगतो तुम्हाला, ती पत्नी जी होती, 2 लहान मुलं होते, 4-4, 3-3 वर्षाचे. जे आपल्या पत्नीला जसं लहान मुलाला सांभाळावं लागतं, त्याचप्रमाणे आपल्या पतीची सुद्धा तशी सेवा करायची, त्याला आंघोळ घालायची. ज्या प्रोफेशनल ड्रेसमध्ये तो आपल्या ऑफिसला जात असायचा, तसे इस्त्री वगैरे कपडे घालून तो एकदम टापटीप पद्धतीने आपलं भांग वगैरे पाडून लहान मुलाला जसं सांभाळावं तशी सांभाळायची. ते बघितल्यानंतर अंतःकरण असं वाटायचं की काय त्या माऊलीचे उपकार म्हणावा, की ती आपल्या पतीच्या ठिकाणी एवढी श्रद्धा ठेवून, इतकं प्रेम करून जसं आपल्या 2 लहान मुलाला सांभाळावं तसा आपल्या पतीचा सांभाळ करायचा. आणि त्या व्यक्ती जर आम्ही गेलो तर बोलता येत नाही, पण बुवा आले, मधुकरीसाठी आले, एवढं सांगायची तळमळीने इच्छा राहायची. तर ही ज्ञानोबरायांची, त्या मधुकरीची कृपा होती. म्हणून त्या व्यक्ती आजही, डॉक्टर बोलले तुम्हाला 3-4 महिने बोलता येणार नाही किंवा 6 महिने, वर्ष सांगितलं, पण त्या माऊलीला आनंद वाटला की ज्ञानोबरायांच्या कृपेने किंवा मधुकरीच्या कृपेने महाराज आम्हाला सर्व व्यवस्थित आहे. मला सांगायचंय, पतीच्या ठिकाणी असणारी सेवा, त्या तुलसीदासजी महाराजांची सुद्धा आपल्या पतीला सोडी राहून वाटत नव्हतं, तर आईचं प्रेम नव्हतं. पण तुलसीदासजी महाराज एक दिवस आले. आल्यानंतर आपली पती शंडीला, वडील घरी काही कामानिमित्त तुलसीदासजी महाराज बाहेर गेले. जी शंडीला होती, नवीन विवाह झालेला होता, 2-3 महिने झाले. प्रत्येक मुलीला वाटतं की आपल्या माहेरून कुणीतरी यावं, कारण की प्रत्येकाला ओढ असते. पूर्वीचा काळ होता, पूर्वीचं प्रेम तसं होतं, म्हणून प्रत्येकाला इच्छा असायची की आपल्या माहेरानं कुणीतरी यावं. म्हणून ती प्रत्येक स्त्री काय करायची, रोज आज उद्या वाट बघत बसायची. तशी ती शांडीला होती, ती वाट बघायची. बेटी लागी जीवा लागली सियास, बेटी लागी जीवा लागली सियास,
दिवस वडील आले घ्यायला. वडील आले, शंडिलाला विचारलं, जावाई कुठे गेले? त्यांनी सांगितलं काही कामानिमित्त बाहेर गेले. पावसाचे दिवस होते, वाट बघत बसले, पण त्यांना जायची घाई होती. वडिलांनी सांगितलं आपल्याला थांबता येणार नाही, तो ते येईपर्यंत. बराच वेळ त्यांनी वाट बघितली. मुलींना स्वयंपाक वगैरे केलं, जेवण करा आणि निघाले गेल्यानंतर आपल्या वडिलांनी मुलीला घेऊन गेल्यानंतर संध्याकाळची वेळ झाली. तुलसीदासजी महाराज लवकर आलेच नाही. संध्याकाळी भरपूर उशीर झाला, 11-12 वाजले असतील. ह्या वेळेला तुलसीदासजी महाराज आपल्या घरी आले. घरी आल्यानंतर पावसात भिजत आले. शंडिलाला आवाज दिला की मी भिजत आलोय म्हणून पुसण्यासाठी काहीतरी कापडा. असं म्हटल्यानंतर शंडिला 1 नाही 2 नाही, त्यांनी आपल्या वडिलांना 2 वेळा आवाज दिला, विचारलं. नंतर वडिलांनी सांगितलं शंडिला आपले वडील आले, त्यांना घेऊन गेले, 2-3 दिवसासाठी आपल्या माहेरी घेऊन गेले. असं म्हटल्यानंतर तुलसीदासजी महाराजांना राहावे ना म्हटल्यानंतर तुलसीदासजी महाराज त्याच रात्री शंडिलाच्या आपल्या सासरी निघाल्यानंतर आडवीमध्ये जात असताना मध्ये एक नदी होती. नदीला महापूर आलेला होता आणि त्यांच्या आपल्या पत्नीच्या ठिकाणी इतकं प्रेम होतं की त्या रस्त्यानं चालले, त्यांना खाली काटे टोचताय का दगडे रुतताय त्याचं काही वाटत नव्हतं. त्या आता जायचं कसं, पूर आलाय, तिकडून लाकूड वाहत आलं. त्या लाकडावरती तुलसीदासजी महाराजांना वाटलं की आपल्या पत्नीनं आपल्यासाठी किती प्रेम म्हणावं. एक जहाज पाठवली म्हणून त्या लाकडावर बसले आणि पलीकडे गेल्यानंतर रस्ता नदी पूल ओलांडून गेल्यानंतर घरी आल्यानंतर सर्व दरवाजे बंद होते. रात्र झाली होती, लाईट नव्हती, काही नव्हतं. सर्व त्यावेळेस तुलसीदासजी महाराजांना वाटलं तर जावं कसं, घरात प्रवेश करावा कसा. पण त्याला वरतून एक साप खाली लोंबकाळलेला होता खिडकीतून. तो साप मध्ये वर चाललेला होता. त्यांना वाटलं की आपल्या पत्नीचं किती प्रेम आपल्यावरती, मी येणार आहे म्हणून वरतून एक दोरी खाली सोडून ठेवली. असं म्हणल्यानंतर तुलसीदासजी महाराज त्या दोरीला धरून वरती गेल्यानंतर वरती चढले. सगळे झोपलेले होते, शांत झाले. त्यांनी आवाज दिला, शंडिलाला आवाज दिला. सर्व घाबरून उठल्यानंतर जी पत्नी होती शंडिला, तिला राग आला. इतका राग आला की ती बोलू लागली, तुम्हाला काही कळत आहे का नाही? मी बोलू शकत नाही. आपण काय बोलतो ते आपल्याला माहिती, कारण की प्रत्येक पत्नी नवऱ्याकडून काय चुकलं म्हणजे सगळं प्रेमाला बोलतील असं नाही. मग त्यावेळेस शंडिलाला राग आला, नको ती बोलायला सुरुवात केली. तुलसीदासजी महाराज शांत झाले. तुलसीदासजी महाराजांना उपदेश करू लागली, या नाशिवंत देहासाठी इतकं प्रेम करायची काय आवश्यकता? ज्या नदीला महापूर आला ते मी नदी तुम्हाला पाठवण्यासाठी जहाज पाठवले नाही, ते लाकूड असेल. ज्या तुलसीदासांनी ज्या वेळेस वरती आले ते दोर बघितला, तर तो शंडिलानं बघितलं तो दोर नसून तो साप आहे. त्यावेळेस त्यांच्या मनात वाईट विचार यायला लागलं. शंडिला वाटलं जर काही झालं असतं तर काय केलं असतं. म्हणून या रागाने तुलसीदासजी महाराजांना बोलू लागले की एवढं प्रेम जर माझ्यावर करण्याच्या ऐवजी त्या देवावर जर प्रेम केलं असतं, तो देव साक्षात पुढे उभा राहिला असता. एवढंच वाक्य फक्त तुलसीदासजीने ऐकलं. या नाशिवंत देहावर जर तुमचं एवढं प्रेम करायचं होतं, त्या देवावर जर इतका कष्टानं इतक्या सायासानं जर प्रेम केलं असतं, तो देव तुमच्या समोर उभा राहिला असता. एवढं वाक्य तुलसीदासजी महाराजांना ऐकलं आणि त्या क्षणी आपल्या पत्नीचा बोध घेऊन तुलसीदासजी महाराज त्या क्षणी लगेच जंगलात निघून गेले. आपलं सर्वस्वाचं कुटुंब त्याग करून गेले आणि गेल्यानंतर तपश्चर्या करू लागले. प्रभू रामचंद्रांचं भजन करू लागले. भजन करता करता प्रभू रामचंद्र त्यांना साक्षात्कार झाला. हनुमंतरायांचं देखील भजन करू लागले, साक्षात्कार झाला. आणि तेच तुलसीदासजी महाराज आज ज्यांनी सर्वात मोठं रामचरित्र मानसारखं महाकाव्य सर्वात मोठा ग्रंथ लिहिला ते म्हणजे तुलसीदासजी महाराज. जी हनुमान चालीसा आपण दररोज पढतो वाचतो ते सुद्धा तुलसीदासजी महाराजांनी लिहिलं. मला सांगायचंय, जसं व्यभिचारी स्त्री होत्या जगात, काही अशा स्त्री होऊन गेल्या की त्यांनी आपल्या पतीला सन्मार्गासाठी, पती आणि पत्नीला, याला पती हिला म्हणतात किंवा पत्नी तिला म्हणतात, जे आपल्या पतीचं कधी पतन होऊन देत नाही त्याला पती म्हणतात. आणि पती सुद्धा त्याला म्हणतात जो आपल्या पत्नीबद्दल सद्विचारानं
विवेकानं वागतो त्याला पती म्हणावं. म्हणून जगात अशा स्त्रिया होऊन गेला. एक व्यभिचारी स्त्रीच्या बाबतीत आपल्याला उदाहरण माहिती ते म्हणजे राजा भर्तृहरी. मी त्याबद्दल सांगत नाही, आपल्याकडे वेळ नाही. आणि एक अशी राणी मदलासा राणी होऊन गेली. तिने आपल्या मुलांना उपदेश केला की हा सर्व संसार नाशवान आहे. हे सर्व उपदेश करत असताना या संसाराचा सर्व उपदेश मदालसा राणीने केले आहे. उपदेश मदालसा देह निर्मिला कैसा आला शिकवण्या वाटा मातेची या गर्भवासा जो बंध उखटारे चलासी कर्म गोठा अविचार बुद्धी तुझी उतराया दटा करे दे मदालसा सुहंगो जो रे बाळा निज ध्यानी निज पारे लक्ष लाग दे डोळा निज ते तो विसरलासी होसी बरपाडा काळा. त्या मदलासा राणीने सांगितलं या जन्माचं तरी दुःख किती आहे. 9 मास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली येताची कर्मजाड तुझी मान अडकली आकांतू ते जननी दुःखदाय मोकली 9 मास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली येताची कर्मजाड तुझी मान अडकली. सगळं वर्णन केलं, सांगितलं हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा वरी चर्म घातले रे कुर्म कीटकांचा सांदा रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. असं संपूर्ण मदलासा राणीने वर्णन केलेलं आहे. म्हणून मदलासा एक राणी होऊन गेली. ती आपल्याला आपल्या मुलांना उपदेश केला. म्हणून जगात काही अशा स्त्री आहे त्या पतिव्रता आहे. बाकीच्या स्त्रियाबद्दल माहीतच आहे. आता पतिव्रतेच्या बाबतीत एक उदाहरण आपल्याला जाऊन सांगतो. पतिव्रत स्त्री कोणाला म्हणावं आणि आपल्या पतीच्या ठिकाणी आदर असावा, प्रेम असावं, त्यांच्या ठिकाणी वैचारिक विवेक असावा. आपल्या पतीचं आपण समाजामध्ये नाव ठेवू नये. एक उदाहरण आपल्याला जाऊन सांगतो. एक शाळामध्ये एक लहान मुलाला सर्व गुरुजी शाळेत आल्यानंतर गुरुजींनी प्रश्न विचारला. इंग्रजीचा तास होता गुरुजींचा. मग गुरुजींना विचारलं सॉंग कशाला म्हणतात. तेव्हा सगळ्या मुलांनी जे रोज उत्तर देत असतात ते सर्वांनी हात वर केला. पण त्याच्यात एक असा व्यक्ती होता तो कधीच उत्तर देत नव्हता. त्याने आजवर हात केला होता. त्यावेळेस गुरुजींना वाटलं की हे रोज उत्तर देताच, मग आज नवीन कुणाला तरी विचारावं. त्यावेळेस त्या मुलांना विचारलं बाळा तू रोज उत्तर देत नाही पण आज उत्तर देतो. आनंद वाटला गुरुजींना. गुरुजींनी सांगितलं मग सॉंग कोणाला म्हणतात. त्याने सांगितलं आमचे पप्पा. गुरुजीने म्हणे सॉंग म्हणजे पप्पा. ते म्हणा असं कसं सॉंग म्हणजे पप्पा. त्यावेळेस तो मुलगा उत्तर देऊ लागला आमचे पप्पा आले का आमची मम्मी रोज म्हणते आमचं सॉंग आलं. मला सांगा आता हिला पतिव्रता माऊली म्हणावं काय म्हणावं. म्हणून आपल्या नवऱ्याचा आपण काय केला पाहिजे, आदर केला पाहिजे. म्हणून जगात अशा काही स्त्रिया होऊन गेला त्यांनी आपल्या पतीला योग्य मार्गाला लावलं आणि जगात काही अशा स्त्रिया होऊन गेल्या त्यांनी आपल्या पतीचा विश्वासघात केला. विठ्ठल वेळ नाही, उरला वेळ तर आपल्याला पुढे चरित्र सांगेल. मग महाराज ते एक साधकाने विचारलं, शास्त्रांनी सांगितलं या 6 जणांच्या ठिकाणी आपण विश्वास ठेवू नाही कारण की सगळेच विश्वासाला खरे ठरतील असं नाही. मग त्यांनी महाराज एक साधकाने प्रश्न केला महाराज आम्ही विश्वास तरी कोणावर ठेवावा. महाराजांनी सांगितलं या धनावर तरी विश्वास ठेवावा का. या धनाचा भरवसा न धरावा ऐसा जैसा कल्पतरूवर छाया. बरोबर आहे का नाही. या धनाचा भरवसा ठेवू नये कारण की धन देखील क्षणाक्षणाला बदलणार आहे. मग साधकाने प्रश्न केला की महाराज आम्ही बायका मुलांवर तरी विश्वास ठेवावा का नाही. आज आपण सगळ्या बायका मुलांवर सगळ्या कुटुंबावर विश्वास ठेवतो पण ठेवावा का नाही. महाराजांनी सांगितलं स्त्रिया पुत्र कलत्र
हे तव नाशिवंत, शेवटीच्या अंत न पवे कोणी, यमाचे हाती बांधून या देती, भूषणे घेती काढून या. तुकोबाराय सांगतात, तुम्ही म्हणत असाल आपण आपल्या बायका मुलांना विश्वास ठेवावा का नाही, पण तुकोबारायांनी याला सुद्धा धिक्कार केलेला आहे. स्त्रिया पुत्र कलत्र हे तव नाशिवंत, शेवटीचा अंत न पवे कोणी. आणि तुकोबारायांनी हे वाक्य उच्चारलं, पण याच्या पाठीमागची काहीतरी पार्श्वभूमिका असेल. तर का तुकोबारायांना माहिती मुलांच्यासाठी किती संपत्ती कमवा, पण ती संपत्ती कमवल्यानंतर सर्वच मुलं आपल्याला शेवटीच्या काळात आपला सांभाळ करतील असं नाही. शेवटीच्या काळात सांभाळ करत असे नाही. म्हणून आज प्रत्येक ठिकाणी आपल्याला सांभाळ जर केला असता तर आज आपल्याला एवढे वृद्धाश्रम पाहायला भेटले नसते. एक व्यक्ती असा होता, बाहेर त्यांना आई वडिलांना माहित नाही, काय नाही. एका व्यक्तीचा उदाहरण तुम्ही ऐकलेलं असेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला कळालं असेल. तो मुलगा बाहेर देशात सर्व्हिसला होता. सर्व्हिसला असल्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबाला बघितलं तर आपल्या कुटुंबाला सुद्धा वेळ नव्हता आपल्या आई वडिलांक. तो बऱ्याच कालावधी तिकडे राहिला. वडिलांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांनी एक नोकर ठेवला. नोकर सुद्धा काही काळ राहिला आणि त्या व्यक्ती एकदम सिरियस कंडिशनला होती. कितीतरी दिवस ते प्रेत असंच होतं. ती व्यक्ती मरून गेली. शेवटी त्या रूम इतकी बंद झाली होती. तिथं एका जंगलाच्या थोडं आतमध्ये ते घर होतं. त्या व्यक्तीचं पूर्ण फक्त सापळा राहिला होता, फक्त सापळा. तर कशामुळं, तर मुलांचा देखील विश्वास तुकोबाराय म्हणतात, स्त्रिया पुत्र कलत्र हे तव नाशिवंत, शेवटीच्या अंत न पवे. शेवटी हे सगळं आपल्याला उपयोगाला येतील असं नाही. पुढे याच्या पलीकडे तुकोबाराय सांगता, एखादा व्यक्ती गेल्यानंतर, स्वर्गवासी झाल्यानंतर यमाचे हाती बांधून या देते. सगळे त्याला आजपर्यंत आपले म्हणून त्याला गेल्यानंतर कुणी घरात सांभाळतं का, कुणी ठेवतं का, तर बांधून काय करतात, सगळे स्मशानी घेऊन जातात. आणि दिसत जाती नाही, भूषणे घेती काढून या. त्याच्या कानात असू, तिच्या गळ्यात असू, पायातले जोडे असू, हातातली अंगठी असू, मी आता ते स्वर लावून सांगत नाही, याचा आपल्याला परिपूर्ण अंदाज आहे. ते सुद्धा काढून घेतात. म्हणून महाराजांनी याला सुद्धा विश्वास ठेवला नाही. महाराजांनी याला काय म्हणलं माहिती का, ऐसिया चोरांचा कैसा हा विश्वास, चोरच म्हणलेला आहे. ऐशिया चोरांचा कैसा हा विश्वास, धरिली तुझी का असं तू का म्हणे. तुकोबारायांनी सुद्धा चोर म्हणले आहे. नंतर त्या साधकांनी प्रश्न केला, महाराज आम्ही धनावर विश्वास ठेवू नये, आपल्या बायका मुलांवर विश्वास ठेवू नये, मग अजून विश्वास तरी ठेवावा, त्या देहावर तरी विश्वास ठेवावा. त्या देहाचा काही भरोसा नाही, या देहाचा भरोसा क्षणभंगुर नाही भरवसा. वारे सावध तोडा माया आशा, काही नचले मग कळा पडेल पासा, पुढे हुशार थोरा एवढ सागा. ज्ञानोबरायांनी मधला समधी वर्णन करे, या देहाचा भरवसा
याचा भरवसा पुत्र न धरा वैसा माझे माझे मौन या बहु दुःखाचा वळसा बहुत ठुकी येले मृग जळाच्या आशा तृष्णा सांडून योग गेले वनवसा मग महाराज या देहावर सुद्धा भरोसा ठेवू नये मग महाराज असं आम्हाला स्थान सांगा की त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवावा महाराज आपल्या विश्वासाचं स्थान अभंगाच्या प्रथम चरणात विश्वासाचं स्थान पहिल्या चरणात सांगतात संतांचे पायी हा माझा विश्वास तुकोबरा अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात माझा विश्वास हा फक्त संतांच्या पायाजवळ आहे मग संत कुणाला म्हणावं संतांची काय व्याख्या आहे शास्त्रकार सांगतात सन्मार्ग वर्तिन संत तद्रूपेन विद्या विनय हृदये सैव वर्तत इति संत सन्मार्गाने वर्तन करणार त्यांना संत म्हणावं विद्या व विनयामध्ये परिपक्व दशा गाठलेली त्यांना संत म्हणावं आणि जगाच्या कल्याणाकरता अवतीर्ण झालेले त्यांना संत म्हणावं विठाला तैत्तरीय उपनिषद सांगतं अस्ति ब्रह्मेति चेद्वेद सतमेन ततो विदु ज्याला ब्रह्माचा साक्षात्कार झाला त्यांना संत म्हणावं आणि अजून संत कुणा मला म्हणावं साधू म्हणावे तयासी दया क्षमा ज्याच्या दासी जयापाशी नित्य शांती संत जाना आत्मस्थिती रिद्धी सिद्धी त्यांच्या दासी भुक्ती मुक्ती पायापाशी एका जनार्दनी साधू जयापाशी आत्मबोधू विठाला साधूचे लक्षण एकनाथ महाराजांनी सांगितले साधू म्हणावे तयासी दया क्षमा ज्याच्या दासी हे सर्व गुण दया क्षमा शांती सगळे गुण आपल्याला कोणाच्या ठिकाणी बघायला भेटतात तर ते साधू संतांच्या ठिकाणी बघतात विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या जीवन चरित्राचा जरी आपण विचार केला तर ज्या ज्ञानोबारायांनी संपूर्ण जगाला ग्रंथराज ज्ञानेश्वरी सारखा पावन पवित्र ग्रंथ दिला नवे नवे समाजाला तत्ववेत्या पुरुषांसाठी सांगदेव 65 विद्वानांसाठी सांगितली आणि सामान्यांसाठी हरिपाठ सारखा ग्रंथ कळावा म्हणून हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असे असणारे विश्वमाऊली ज्ञानोबार आहे त्यांच्या जीवनाचा जरी आपण थोडा विचार जरी केला तरी दया क्षमा शांती ज्ञानोबाराय मधुकरीची भिक्षा मागत असताना ज्ञानोबारायांची सावली सुद्धा कोणी अंगावर घेत नव्हती त्या काळात संन्यासाची मुलं म्हणून त्यांचा छळ करायचे कितीतरी वेळा छळ केला एकदा मुक्ताबाईंची मांडे खाण्याची इच्छा झाली मांडे देण्यासाठी
विसोबा खेचणारी खापर दिलं नाही. ज्ञानोबा एकदा मधुकरीला आले, घेतलेली सगळी मधुकरी मातीत, एक तर मधुकरी कोणी देत नव्हतं आणि दिलेली मधुकरी ती मातीत चिखलात लोळून टाकली. आणि ज्ञानोबाने एक दिवस वाटले या जगाच्यासाठी आपण अवतार धारण केला, तरी पण या जगाने इतका छळ द्यावा, इतका छळ करावा, म्हणून ज्ञानोबारायने आपली कुटिया लावली, कुटिया बंद केली. योगी पावन मनाचा साय अपराध जनाचा. मुक्ताबाईने उपदेश केला, तुम्ही योगी आहात. मुक्ताबाईने उपदेश केल्यानंतर ज्ञानोबाराय शांत झाले. मला सांगायचं, एवढा समाजाने छळ करून सुद्धा आजही दया क्षमा शांती त्यांच्या ठिकाणी वास करते. तुकोबारायांनी सुद्धा मुंबईची बोना काठीच्या काठीनं मारलं, तरी त्याच शांततेमध्ये तुकोबारायांनी मुंबईची सेवा केली. दुसरं नाथबाबांच्या बाबतीत जरी विचार केला, तरी नाथबाबांच्या ठिकाणी सुद्धा यवन अंगावर थुकला तरी त्याला प्रसाद देऊन मुक्त केला. अशा अनेक उदाहरण पाहायला भेटतील. अजून साधू संतांचे लक्षण सांगितलं, दया क्षमा शांती. आता आपल्याकडे वेळ नाही जास्त विस्तार करायला. मग अजून संत कुणाला म्हणावं? ज्यांनी सर्वस्वाचा त्याग करून आमच्यासारख्या साधकांच्या कल्याणाकरिता, आपल्यासारख्या समाजाच्या कल्याणाकरिता ज्ञान भक्ती वैराग्याची स्वच्छ सुंदर पावन पवित्र गंगा या गुरुजनांच्या मुखातून प्रवाहित केली. ते म्हणजे वारकरी संप्रदायाचे गुरुनाम गुरु स्वानंद सुखनेवासी सद्गुरु श्री जोग महाराज. आणि जोग महाराज आणि त्याच विचारधारेची सर्व ही महापुरुष मंडळी असतील, गुरुवर्य बंकट स्वामी महाराज असतील, लक्ष्मणबाबा इगतपुरीकर असतील, गुरुवर्य मामासाहेब दांडेकर असतील आणि गुरुवर्य मारुती बाबा गुरव, त्याच विचारधारेची महापुरुष जे आपल्याला प्राप्त झाले ते म्हणजे श्री गुरु माधव बाबा. त्यांना संत म्हणा. तर का संतांचे लक्षण आपल्याला पाहायला भेटतात? दया क्षमा शांती हे सर्व लक्षण आपल्याला त्यांच्या ठिकाणी पाहायला भेटतात. आणि संतांची व्याख्या काय केली? तेची संत तेची संत तेची संत तेची संत त्यांचा हित विठ्ठली. त्या परमात्म्याशिवाय दुसरं काहीच नाही. मग आपण जर विचार केला तर संतांना येण्याचं प्रयोजन तरी काय? अवतार तुमा दराया तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीवा या तिन्यांचा उद्धार करण्यासाठी संतांचा अवतार झालेला आहे. जगाच्या कल्याण
ना संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारी किंवा घोडता हे जन देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या त्यांना संत म्हणावं. मग तुकोबा आपल्या विचार जर केला तर तुकोबा रायाने असं का सांगितलं की संतांचे पायी हा माझा विश्वास, देवाचे पायी हा माझा विश्वास का नाही सांगितलं किंवा जीवाच्या बाबतीत का सांगितलं नाही? कारण की जीव हा फसवणाराच आहे, आपल्याला माहित आहे. जीवाचा भरोसा नाही. देवाच्या बाबतीत जरी विचार केला तर देवाच्या बाबतीत घेसे तेव्हा देसे पैसा ससे उद्धार किंवा तोही न भेटे जीव घेतल्या विना. देवाच्या बाबतीत अगोदर घेतो मग देतो. असे अनेक उदाहरण पाहायला आपल्याला भेटतील. द्रौपदीचं आपल्याला माहित असेल, सुभद्रा एवढी जवळची बहीण असताना देवाने आपल्या याच्यावरती बोटावरती एका सुरीने इथं थोडं बोट कापल्यानंतर देव सुभद्रा म्हणायची मी तुझी सख्खी बहीण असताना तू मला जास्त विचारत नाही, द्रौपदीला विचारित असतो. असं म्हटल्यानंतर देवाला वाटलं द्रौपदीचं प्रेम होतं, सुभद्रा सख्खी बहीण होती, पण देवाने स्वतःच्या बोटावर आपलं ते कापलं थोडं आणि त्यावेळेस सुभद्राकडे गेले आणि सुभद्राला विचारलं की माझ्या हाताला फक्त बघितलं रक्त आलंय. सुभद्रा इकडे तिकडे धावत गेली, बघण्यासाठी कापड काहीतरी बघायला गेली, पण जी द्रौपदी होती त्यावेळी भगवान त्यांच्याकडे आल्यानंतर आपला भरझडीत नवीन शालू तो फाडला आणि देवाला चिंदी म्हणून दिली. त्यावेळेस देवाला कळलं खरी बहीण कोण, सुभद्रा. पण अगोदर घेसे म्हणून कौरवे पांचाळे सभे माझे आणले, वस्त्रे हरणी वस्त्रे कैसी झाली मावली. त्यावेळेस वस्त्राची गरज होती, त्यावेळेस स्वतः देव धावून आले. म्हणून देवाच्या ठिकाणी थोडा विश्वास कमी पडतो. का तर देवाच्या देवपणावर विश्वास नाही, पण संतांच्या संतपणावर विश्वास ठेवणारे आहे. नारदजींना ज्या वेळेस भगवंताने राम नामाचा उपदेश सांगितल्यानंतर तोच उपदेश नारायणने वाल्या कोळेला सांगितला. आणि वाल्या कोळाने दुर्जन असताना सुद्धा देवावर विश्वास नाही पण संतांवर विश्वास, नारद मुनींवर विश्वास ठेवला, राम नामाचा जप केला. परिणाम वाल्मिक ऋषीने काय केलं? केले रामायण रामादी. देव अवताराला येण्याच्या अगोदर रामायण झालं. नुसतं देव अवताराला आल्यावर काय झालं? वर्तोनी दावीनं नामा म्हणे, बोलिले वाल्मिक तैसेच करीन. आणि वर्तोनी दावीनं नामा म्हणे, देवाला सुद्धा तसंच आपलं वागावं लागलं. मला सांगायचंय, कंसाच्या बाबतीत जरी विचार केला तर आकाशाची वाणी सांगत असे कंसा मानी भरवसा बोलिया. आकाशवाणी झाल्यानंतर सुद्धा कंसाला सांगितलं होतं 8वा हिचा पुत्रा वधील तुझशी, 8वा पुत्र याचा मारणार आहे. पण नारद मुनीने सांगितलं 8वा खालू असो किंवा वरचा असो, नारद मुनींच्या देवावर विश्वास नाही पण संतांच्या वचनावर विश्वास. म्हणून देवाच्या ठिकाणी देव घेसी तेव्हा देसी थोडा विश्वास कमी पडतो. पण संतांच्या बाबतीत जर विचार केला तर संत कोणत्याही भावनेने गेलं भलतिया भावे शरण जाता भेटी वाढीत से तुटी जन्मव्याधी. संताकडे कुठल्याही भावनेने घ्या. जसं एखादं मायेकडे लेकरू आपलं शमडं असलं, कपडे फाटलेले असते, कुठल्याही भावनेने गेलं तरी ते आईला गोड वाटतं. त्याप्रमाणे संतांच्या बाबतीत जर विचार केला, तो चांगला असो, सज्जन असो किंवा दुर्जन असो, त्या ठिकाणी संत बघत नाही, त्याचं कल्याण करतात. म्हणून संतांचे पायी. पाय म्हणजे काय? पाय या शब्दाची उत्तमानाम स्वरूप हे चरण शब्दन म्हणते. उत्तम पुरुषाच्या स्वरूपाचं वर्णन चरण पाय अर्थाने आणि त्या स्वरूप या अर्थाने केलं जातं. म्हणजे चालतं ते त्याचे पाय किंवा आमची विश्रांती तुमचे चरण चमळापती. आमच्या विश्रांतीचं स्थान तुमचे चरण म्हणजे तुमचं स्वरूप आहे. देवाचं स्वरूप चालणं हे त्याचे पाय.
दुसरं, देवाचं स्वरूप हे पाय आणि त्यांचं आचरण हे एक पाय. आणि अजून एक अर्थ सांगायचा झाला तर प्रत्येक संतांच्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द हे आपण काय म्हणतो, चरण. आता कुठे धावे मन. तुमचे चरण म्हणजे तुमचं स्वरूप बघितल्यानंतर काय झालं, भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंदू. म्हणून संतांचे पायी हा माझा विश्वास. हा फक्त विश्वास माझ्या संतांच्या ठिकाणी आहे. संतांच्या विश्वासाच्या बाबतीत जर केला, उत्तम प्रपंच जरी करायचा झाला तरी त्याला विश्वास लागतो. आणि उत्तम परमार्थ जरी करायचा झाला तरी त्याला विश्वासच लागतो. संतांच्या ठिकाणी तुकोबाराने सांगितलं माझा विश्वास आहे. जसं देहातून हा जीवात्मा निघून गेल्यानंतर, हा प्राण निघून गेल्यानंतर हे शरीराचा पुन्हा बोलू शकत नाही किंवा त्याची हालचाल होऊ शकत नाही, तसं उत्तम परमार्थ करत असताना आपला जर विश्वास नसेल तर आपल्याला देव व संत भेटू शकत नाही. विठ्ठला म्हणून परमार्थात जेवढे संसारात विश्वासाशिवाय एखादा कुटुंब सुद्धा व्यवस्थित चालत नाही, प्रपंच परमार्थात सुद्धा जर विश्वास नसेल तर ते होऊ शकत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात परमार्थात तर विश्वासाची गरजच आहे. भांडवल गाठी तरी विश्वास, तरी विश्वास. झालं ते झालो निश्चय दास, न पाहे मागिल ते वास पुढती सोस सेवेची. म्हणून विश्वासाचं फार महाराजांनी महत्व दिलेलं आहे. कारण की प्रापंचिक जीवन झालं, परमार्थिक जीवन झालं, म्हणून विश्वासाला किंमत आहे. परमार्थात जास्तच गरज आहे. कुठलाही देव विश्वास नसल्याशिवाय आपल्याला दैवत्य प्राप्त होऊ शकत नाही. भावबळे आकळे एरवी ना कळे, कर्तळे आवळे तैसाळे. भावाशिवाय देव सुद्धा आकळला जाऊ शकत नाही. म्हणून विश्वास सांगितलं. महाराज फक्त आम्ही विश्वास नाही झालं तर महाराज म्हणतात आम्ही सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावे म्हणजे कसं, लहान भाऊ, मोठा भाऊ, मधला भाऊ असं आहे का? सर्व भावे म्हणजे तमेव शरणम गच्छ सर्व भावे न भारत. ज्ञानोबराय वर्णन करतात तया हम वाचा चित्तांग देवोनिया शरण रिग महोदधिका गांग रिगाले जैसे. जसं समुद्राला प्राणी जसं सर्वांगानं मिळतं त्याप्रमाणे सर्व भावाने मी काय झालो, दास बनलो. मग अहम भावाने, चित्त भावाने, काया भावाने, सर्व भावाने दास बनलो. फक्त दासच बनलो का महाराज, सर्व भावे दास झालो त्यांचा. वास्तविक दास होणं कुणाला आवडत नाही, कारण की दास नको वाटतं. पूर्वी दासाचे दोन प्रकार भाव सांगितले, एक सर्व भाव आणि एक किंकर भाव. पूर्वी किंकर भाव असायचे. किंकर भाव म्हणजे एखादी मालकाने आज्ञा सांगायचे काम करत असताना मालक किम करो मी काय करू आज्ञापूर्वक, तेव्हा ते दास्यत्व सिद्ध होतं. आता नोकर, पूर्वी किंकर होते, आता नोकर झाले. मालकाने किती सांगितलं की हे काम करा ते करा, कंपनी जरी सांगितलं हे साहित्य इकडे ठेवा तिकडे ठेवा, मला नो करो मी का नोकर झाले. आता पूर्वी किंकर होते, म्हणून मला किम करो मी काय करू. जेव्हा आज्ञापूर्वक काम केलं जातं सर्व भावानं, त्याला दास्य भाव म्हणायचं. वास्तविक तरी पण तुकोबारा म्हणतात सर्व भावे दास झालो त्यांचा. का झालो तर तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगते.
भजन करा भजन त्याची माझे हित करीती सकळ महाराज सांगतात हित करणारे केवळ एक माझे संत आहे. तुम्ही म्हणत असाल आई वडील सुद्धा हित करतात, आईच्या ठिकाणी सुद्धा हिताचा कळवळा आहे, वडिलांच्या ठिकाणी हिताचा कळवळा आहे, मग फक्त संतच कसे हित करतात. तुम्ही मग बघा ना, आईच्या बाबतीत जरी विचार केला, मातेची या चित्ते अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसरी आपुला जवळ घेता शिन गेला. मातेच्या बाबतीत जरी विचार केला, एखादी आई जर थकून भागून आली, शेतातून आली किंवा बाहेरून काम करून आली, तरी तिला आपल्या बाळाला घेतल्यानंतर हिताच्या बाबतीत सांगितलं, ऐसे कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती, किंवा जिचे पीड बाळ प्राण तियेचा विकळ, ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. मातेच्या ठिकाणी का तुम्ही म्हणतात हित नाही, प्रत्येक आई वडिलांच्या ठिकाणी हित आहे. पण ते हित कोणतं सांगितलं, प्रत्येक आई वडिलांना वाटतं आपल्या मुलाचं चांगलं व्हावं, पण प्रापंचिक दृष्टीने की त्याला चांगलं शिक्षण व्हावं, चांगली नोकरी मिळावी, चांगली नोकरी मिळाली तर चांगली छोकरी मिळावी, छोकरी मिळाल्यानंतर चांगलं घर असावं, गाडी असावं, बंगला असावं, सर्व असावं, हे प्रापंचिक हित झालं. पण वास्तविक खरं हित कशात आहे, त्याच्या भगवत परमात्म्याची प्राप्ती. आईच्या ठिकाणी हित कळवळा आहे, पण हित नाही. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती, पोटी भारवाई त्याचे सर्वस्व हीच आहे. असं सगळं आहे. एखादी आई जर मुलगा आजारी झाला तर डॉक्टरकडे जाते, डॉक्टरकडे घेऊन गेल्यानंतर डॉक्टर आईच्या ठिकाणी हित आहे, कळवळा आहे की माझा मुलगा बरा व्हावा, पण तिला हिताचं ज्ञान नाही त्याच्यासाठी काय. पण तेच मुलगा जर डॉक्टरकडे घेऊन गेलं, डॉक्टरकडे ज्ञान आहे पण हित नाही. सांगायचं काय, डॉक्टरकडे हित आहे पण कळवळा नाही. पण तोच मुलगा जर डॉक्टरचा असेल, त्याच्या ठिकाणी हितही आहे आणि त्याच्या ठिकाणी कळवळा आहे. तेच तत्व म्हणजे संत, त्यांच्या ठिकाणी हित आहे आणि कळवळा आहे, म्हणून त्याला संत म्हणावं. कारण हित करणारे केवळ माझे संतच आहे.
त्याचे माझे हित करीती सकळ. त्या सर्वांनी हित केल्यानंतर काय होईल? जेणे हा गोपाळ कृपा करी. मग ज्या परमार्थाची वाटचाल करत असताना भागलिया मज वाहा तिलकडे त्यांची येण्या जोडे सर्व सुख. परमार्थाची वाटचाल करत असताना मी जर दमलो, भागलो, शिनलो, कारण की परमार्थ करत असताना एवढा सोपा नाही. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार असे विकार सुद्धा साधकाला छळतात, त्रास देतात. म्हणून हे संत काय करत असतात? धीर देत असतात. वाहतील कडे म्हणजे धीर देतात त्यांचे. त्यामुळे मला काय होईल? धीर दिल्यामुळे मला सर्व सुखाची प्राप्ती होईल. आणि महाराज शेवटच्या चरणात सांगतात की संत काय करतात? संतांनी शेष सेविन तुकोबाराय शेवट सांगता ते संतांनी जे आचरण केलेलं आहे, उच्चिष्ट म्हणजे काय? उष्ट असं नाही, तर जे संतांनी ज्या मार्गाचं अवलंबन केलंय त्या मार्गाचं मी अवलंबन करीन आणि त्यांनी सांगितलेल्या आज्ञेचं मी पालन करीन. तुका म्हणे शीश घेईन आवडी, वचन न मोडी बोलिले ते. वास्तविक आता वेळेच्या अभावामुळं या ठिकाणी 7 ते 9 या वेळेत सेवा आहे. नंतर सर्वांना महाप्रसादाचं नियोजन आहे. तसं चिंतन करायचं झालं तर अजून अर्धा 1 तास तरी पाहिजे होता. ज्याच्यात मनुष्य जीवनाचं कल्याण आहे, यथार्थ कल्याण आहे, त्याच्यासाठी प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, आणि ज्याच्यासाठी मनुष्य जीवनाचं कल्याण नाही, वाटोळं आहे, त्या फडासाठी 4 तास. कीर्तनासाठी वेळ पाहिजे होता, पण त्या फडासाठी, बाहेरच्या तमाशासाठी वेळ जास्त देता. वास्तविक कीर्तनात कल्याण आहे, पण कीर्तनाचे आपल्या मर्यादा सांगितले. त्या मर्यादेमुळे काही गोष्टी वेळेत कासाव्या लागत्या. म्हणून जास्त न बोलता समस्त ग्रामस्थांच्या या विनंतीमुळे येण्याचं मला सद्भाग्य प्राप्त झालं. त्यामुळे आपल्याला आपल्या दर्शनाचा योग मला प्राप्त झाला. ज्यांनी या सेवेचं निमंत्रण दिले, आदरणीय सुनीलजी भाऊ महाले व श्री आदरणीय सुनील भाऊ मालुंजकर, त्याचप्रमाणे आमचे दाजी असणारे भाऊसाहेबजी महाले, त्यांच्या प्रेरणेतून आपल्या सर्वांचा दर्शनाचा योग मला प्राप्त झाला. वास्तविक आता बोलण्यासारखं गुरुवारी बाबांच्या बाबतीत मला थोडं बोलायचं होतं, पण आपल्या मर्यादित वेळेमध्ये पुढे चाललेलं कुणाला आवडत नाही. बुवांनी 10 मिनिटं अगोदर सोडलं तर चालतं, पण बुवांनी 10 मिनिटं लेडी झालं नाही पाहिजे. वास्तविक एक सांगून जातो, या महाराष्ट्राच्या बाबतीत एक महापुरुष, वास्तविक बाबा आपल्याला कळणार नाही, पण ज्यावेळेस तुम्ही बाबा आळंदी या क्षेत्रामध्ये याल ना, त्यावेळे बाबांचं आल्यानंतर संस्थेमध्ये जरी किंवा आले तर शिस्तबद्ध बाबांचं जीवन असतं. एक थोडा दृष्टांत तुम्हाला बाबांच्या जीवनाचा सांगितलं. फ्रूटवाली धर्मशाळा आळंदी, विठ्ठल बाबा, श्री गुरु विठ्ठल बाबा चौधरी यांची पुण्यतिथीचा सप्ताह चालू होता 3.5 दिवसाचा. 3.5 दिवसाचा सप्ताह चालू असताना बाबांची सेवा दुसऱ्या दिवसाची होती. बाबा 1 दिवस अगोदर आले होते. बघितलं बाबाला घोडी लागते. सर्वात प्रथम आल्यानंतर पप्पा खाली नको, बाबांनी बघितलं खाली, बाबा तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी बाबांची सेवा होती, बाबा बोलले नाही का. आल्यानंतर बाबा पंचपंच झाले, विठोबा रखमाई झालं, फ्रूटवाले धर्मशाळाचे फक्त एवढेच आले. फक्त बाबाने गुढी बघितली, कीर्तनाला गुढी दिसली नाही. बाबा तसंच कीर्तन सोडून थेट इकडे इगतपुरी आपल्या भजनी मठ, जोग महाराज संस्थेचा, त्या भजनी मठाकडे तिथपर्यंत आले. मग त्या चर्चा झाली की बाबा आले पुन्हा पाठीमागे गेले. सर्वांना कळलं की बाबांना पप्पादाला घोडी लागते, बाबा खाली असल्यावर कीर्तन करत नाही. आजही ज्या गुरुवर्य मामासाहेब दांडेकर, गुरुवर्य सद्गुरुश्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेने ज्या परंपरा घातल्या, त्याच तत्वाने
एकनिष्ठतेने अविरतपणे बाबा आजही त्या परंपरा जपतात. त्यांनी बाबांना आज्ञा केली, बाबा चुकलं आमचं माफ करा. निघून आले. तिथून निघून आल्यानंतर बाबांच्या पाया पडले. 2 मिनिटात तिथं गुढीची व्यवस्था केली. जेव्हा पप्पात गुढीवर ठेवला तेव्हा बाबांनी कीर्तन केलं. तर मला सांगायचंय, आजही बाबांच्या बाबतीत तिथं संस्थेत कोणी बोलत नाही. आजही बाबांचा भव्य दिव्य महोत्सव आपल्याला गोटीला बघायला भेटला. उत्कृष्ट असं बाबांच्या एक विशेष वाटतं की या गावाला एक महात्म्याची संगत आहे, महात्म्याचा लाभ आहे. महात्म्याच्या सानिध्यामुळं आपण योग्य त्या मार्ग वाटचालीवर आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण की एक महात्मा या भूमीला जरी लाभला, या जिल्ह्याला जरी लाभला तरी तो देवा समान आहे. त्याची सेवा सुद्धा सांगितले, तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. त्या महात्म्याची जरी आपल्याला सेवा प्राप्त झाली तर आवडीनं करा, कारण की ती देवाची सेवा आहे. कारण की बाबांचं जीवनच तसं आहे की वैराग्य, प्रापंचिक जीवनासाठी काही केलं नाही. आज अनेक गडाचे फडाचे अनेक आपल्याला धर्मशाळा बघायला भेटतील, पण नाशिक जिल्ह्यात एकमेव एकच असा आहे, सद्गुरू श्री जोग महाराज भजनी मठ, एवढाच पाहायला भेटतो. याला बाकीच्या ठिकाणी कुठलीच परंपरा नाही. म्हणून बाबांच्या या नियोजनातून हा सप्ताह मोठ्या आनंदाने, उत्साहाने आणि विशेष म्हणजे 7 ते 9 या वेळेत होऊन सर्वांना अन्नदान हे सर्वात मोठं कार्य आपलं आहे. कारण की येथे एक शिदल्या दिल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. इथे एक शीत जरी आपण दिलं तरी आपला उद्धार आहे. म्हणून आपल्या सर्वांच्या चरणी ग्रामस्थ मंडळी असतील, आमचे आई वडील ते या ठिकाणी आले आहे. तसेच आमची मावशी, मामे भाऊ, आत्या भाऊ, मावस भाऊ. माझे जास्त मी संस्थेत परीक्षेचं पहिलं कीर्तन केलं, सरावाचं. त्याच्यानंतर परीक्षेचं दुसरं कीर्तन केलं आणि बाहेरच्या दृष्टीनं आज माझं पहिलेच कीर्तन. कारण की परीक्षेच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, सर्व ज्ञानी मंडळी असतात तिथं. संदीपन दादा अध्यक्ष, वेगवेगळ्या फडाचे असतात, सर्व एका लाईनीत बसलेले असतात. आल्यानंतर पहिली चिठ्ठी उचलायची. अध्यक्षांच्या समोर 6 चिठ्ठ्या असतात. 6 चिठ्ठी उचलायची, सर्वांचं दर्शन घ्यायचं, विना गळ्यात घ्यायचा. आणि चिठ्ठी गळ्यात विना घेतल्यानंतर चिठ्ठी अध्यक्ष फक्त समोर धरतात. जो अभंग आहे त्याच्यासाठी 25-30 मिनिटं दिलेले असतात. तेवढ्या वेळेत तेवढा अभंग सोडवायचा आणि त्याचे 100 मार्काचं लिखाण असतं. सगळ्यांकडं मार्क लिहिण्याचे असते. नंतर सर्व एकत्र मार्क करतात. त्यामुळे पहिलं सरावाचं झालं, नंतर परीक्षेचं झालं. आणि आता ह्या परीक्षेसाठी वास्तविक त्यांच्याबद्दल मला काही वाटलं नाही, पण समाजामध्ये कीर्तनाची भूमिका काय पण बघितलं की पूज्य बाबा आपल्या ठिकाणी आहे. बाबांची सेवा मला माहिती की बाबा वेदांत समाजाच्या रीतीनं चालत नाही तर संतांच्या नीतीनं चालतात. म्हणून मला आनंद वाटला की संतांच्या नीतीनं जरी आपण चाललो तरी आपल्यासाठी ठीक आहे. म्हणून ही पहिली सेवा माझी होती. पण या ठिकाणी सर्व उपस्थित आहे, सर्वांचा आपल्याला दर्शनाचा योग प्राप्त झाला. इच्छापूर्ती महादेव मंदिर, त्याचप्रमाणे आपले सर्व ज्येष्ठ वृद्ध वयोवृद्ध, ना तरी बालक बाबडा बोली, का वाकुडा विचुका पाऊली, ते चोज करून माऊली दिजे जेवी, तरी नुनते पुरते अधिक ते सरते, करून घ्यावे तुमचे विनवितू असे. या ठिकाणी आपल्या सर्वांचा, या ठिकाणी मृदुंगाचार्य महाराज असतील, इकडचे असतील, सर्व गुणीजन असतील, या सर्वांच्या ठिकाणी एकदा नतमस्तक होतो. इच्छापूर्ती गणेश महादेव मंदिर हे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. सर्व या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी. आता सर्वांचा उल्लेख करत नाही कारण की आपण सर्व ज्येष्ठच आहात. आम्ही तुमच्यासाठी बालकच आहोत. म्हणून एकदा आपल्या सर्वांच्या चरणी ऋण निर्देश व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर
जोग महाराज भक्ती मठाधिपती गुरुवर्य माधवबाबा गुले यांच्या प्रेरणेने झालेला नाम यज्ञ आजच्या 5व्या दिवसाची कीर्तन रूपी जेव्हा हरिभक्तीपर आहे नितीन महाराज देवगडे यांनी अतिशय सुंदर अशा याच्यातून आपल्याला कीर्तन सादर केल्याबद्दल त्यांच्या ग्रामस्थांच्या वतीनं आभार. आलेल्या सर्व भाविकांचं पंचक्रोशीतून आलेल्या सर्व भाविकांचं ग्रामस्थांच्या वतीनं आभार.